याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम करता, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. मग इथं काय झाले? तुमचं चित्त बैलाच्या ठिकाणी बांधल्या गेलं आहे. कोणी असू द्या, मुलगा असो, मुलगी असो, जनावर असो, झाड असो, बैल असो, काही असो, आयुष्यभर तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले, मी बोललो बैल, तुम्ही बैलावर आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम केलं. याचा अर्थ तुमचं चित्त बैलाच्या ठिकाणी जडले, बैलाच्या ठिकाणी बांधले गेले. आणि ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केले ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते. मरण समेत पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनत असता. हनुमंत महाराज लिहितात की आणि वर्णी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. एरवी तरी साधारण वरी आदळली मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईचे. म्हणून आपल्या चित्ताला कुठेही बंधनात बांधू नका. चित्ताला कुठले बंधन नसावं, चित्त कुठं आसक्त नसावं, शिवाय भगवंताच्या नामाच्या. प्रामुख्याने आमचं चित्त कुठं आसक्त असतंय? आमच्या बायका मुलात आणि संपत्तीत. आमच्या बायका मुलात आणि संपत्तीत. आणि मग तुकोबाराय लिहित आहेत की आपल्या हिताचे न होती सायास, आपल्या हिताचे न होती सायास, ग्रह दारा आस धनवित्त. आपल्या हिताचं आम्ही सायास करत नाही, सायास करतो ते कशाचं? ग्रह दारा आस धनवित्त. बायका मुलं आणि पैसा आदला याची आसक्ती. चित्त तिथं जडून राहतं आणि ते जिथं जडलंय त्याचा आकार घेतं. मरण समय ती वस्तू चित्तात येते, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. म्हणून कुठे चित्ताशी नसावी बंधनं. चित्ताला कुठं बंधन करू नका. चित्तात एक तर संसार राहील किंवा देव राहील. दोन्ही वस्तू चित्तात राहणार नाहीत. जसं डोळ्यात एक तर चिंता राहते किंवा डोळ्यात झोप राहते, दोन्ही एकदा राहत नाहीत. जेव्हा डोळ्यात चिंता आहे तेव्हा झोप पळून जाते, आणि जेव्हा डोळ्यात झोप आहे तेव्हा चिंता पळून जाते. म्हणून डोळ्यात एकच राहील काहीतरी, एक तर चिंता किंवा झोप. तसं चित्तातही काहीतरी एकच राहील, एक तर संसार किंवा परमार्थ. जसे ती चिमणीचं उदाहरण देतात ना, ती चिमणी, तिला खिचडी करायची होती. दुकानाच्या समोर काही हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ पडलेले होते. एकदा गेली, तांदूळ तोंडात धरला, आणला. पुन्हा गेली, डाळ तोंडात धरली, आणली. पण तिला वाटेल फार उशीर होईल, एक एक दाना कावर न्यावा, म्हणून तिने एकदाच तांदूळ तोंडात धरला आणि हरभऱ्याची डाळ तोंडात धरली. डाळ धरती तर तांदूळ पडतो, तांदूळ धरती तर डाळ पडते. एकही निदानी न घडे देश. दोन्ही पेयावरी ठेवणे हात. दोन डगरे हात ठेवून जमत नाही. चिमणी म्हटली मी दोन्ही एकदाच आणते, तांदूळ आणि डाळ. नाही जमलं, एकाला धरलं एक पडतंय, एक एक आणावं लागलं. तोंडात एकच राहते, डाळ किंवा तांदूळ. चित्तात एकच राहतं, संसार किंवा परमार्थ. डोळ्यात एकच राहतं, झोप किंवा चिंता. डोळ्यात झोप आहे तेव्हा चिंता पडून गेली, डोळ्यात चिंता आहे तेव्हा झोप पडून गेली. तसं चित्तात संसार आहे तेव्हा देव पळून जातो, आणि जेव्हा चित्तात देव आहे तेव्हा संसार पळून जातो. म्हणून चित्तात एकच काहीतरी थांबेल. मग ते काय थांबायचं हे आम्ही ठरवायचं. चित्तात संसार थांबवायचा आहे का देव थांबवायचा? मग देवच थांबवायचा चित्तात,
हृदयात नारायणच साठवायचा आहे, चित्तात देवच थांबवायचा आहे, तर चित्ताला संसारात बंधन करू नका. अर्थात चित्ताला बायका मुलात आणि संपत्तीत बांधू नका, बायका मुलात आणि संपत्तीत आसक्त राहू नका. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या जगात, या जगात तुमचा सगळ्यात मोठा वैरी कोण आहे? जग तुमचा वैरी नाही आहे. या जगात तुमचा सगळ्यात मोठा वैरी जर कोण असेल तर तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. तुम्हाला 84 लाख योनीमध्ये पुन्हा पुन्हा कोण बांधत असेल तर ते आहे तुमच्या बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. का तर तुम्ही चित्त बांधलंय बायका मुलात आणि संपत्ती. आणि म्हणून संपत्ती आणि बायका मुलाची आसक्तीच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. तर जे आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतात ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. म्हणून या जगतात आमचा खरा शत्रू जर कोण असेल तर ती आमची बायका मुलं आणि संपत्ती. अर्थात बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. आणि म्हणून तुकोबारा इशारा करतात की कुठे चित्ताशी नसावे बंधनं. चित्ताला कुठंच बंधन करू नका. आमचं चित्त प्रामुख्यानं कुठं बंधनात अडकतं किंवा त्याला जास्त आसक्ती कशाची आहे? बायका मुलाची. धनमारा लिहितात की माणसाला बायकोची किती आसक्ती असते. माऊली लिहितात की साखरेच्या राशी बैसली न उठे माशी, तसे स्त्री चित्ती आवेशी जयाचे मन. साखरेचा ढिगाले त्याच्यावर माती बसली, किती हाकला उठतच नाही, उठली तर पुन्हा बसते. माशी जशी साखरेबद्दल आसक्त असते तसा मनुष्य आपल्या पत्नीबद्दल आसक्त असतो. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदे नाचे, माकड जसे गारुड्याचे तैसे होय. गारुड्याचं माकड जसं त्या गारुड्याच्या इशाऱ्यावर नाचतं तसं मनुष्य बायकोच्या इशाऱ्यावर नाचतं. ही आसक्ती, हे चित्ताचं बंधन आहे. किंबहुना धनंजया स्त्रीच सर्वस्व जया. बेडूक पाण्यात, गाय चिखलात आणि चिलट शेंबडात जसे ऋतून बसतात. नाकाला शेंबुडाला किती हाकला, चिलट त्या शेंबडातून निघतच नाही, पुन्हा पुन्हा त्या शेंबडावर बसते. चिलट शेंबडात, गाय चिखलात आणि बेडूक पाण्यात ऋतून बसले तर निघत नाही. तसं माणसाचं चित्त मुलाबाळात आणि बायकोमध्ये ऋतून बसलं तर निघत नाही. आणि हेच बायका मुलाशी आणि संपत्तीशी आसक्त झालेलं मन तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतं. तुकोबाराचा अभंग आहे. महाराज लिहितात की माकडे मुठी धरेले फुटाने. तो मदारी असतो, तो एक विशिष्ट आकाराचे गाडगं बनवतो. त्या गाडग्याचा आकार असा असतो की त्याचं तोंड सरळ असते. त्या गाडग्याच्या तोंडात सरळच हात जातो आणि सरळच बाहेर निघतो. गाडग्यात सरळ हात घातला पण मूठ मारली तर हात अडकतो, बाहेर निघत नाही. अशा आकाराचे गाडगं तयार करतो आणि तो मदारी त्या गाडग्यात काही फुटाणे टाकतो. ते गाडगं झाडाखाली ठेवतो आणि आपण त्या झाडाच्या खोडात लपतो. झाडावर माकडं असतात आणि ते वरून हा सगळा प्रकार पाहत असतात. त्या माकडाला वाटतं तर हे मदारी गेलं, पण ते लपलं खोडाच्या आत. माकड खाली उतरतं, सरळ मूठ मारल्या जात नाही, सरळ हात घालतं पण फुटाण्याची मूठ मारतं. आता मूठ मारली तर मूठ मारल्यावर हात बाहेर निघत नाही, हात सरळच जातो, सरळ निघतो. पण फुटाण्याची मूठ मारल्यावर हात बाहेर निघत नाही, त्या मडक्याच्या गळ्याला हात अडकतो. माकडाचा हात त्या मडक्याच्या गळ्याला अडकतो. माकड त्या मडक्याशीच उड्या मारतं. माकडाने फुटाण्याची मूठ सोडली की ते मुक्तच आहे.
पण त्याला फुटाण्याची आसक्ती झाली, ते मूठ सोडत नाही. आणि मग ही मूठ, फुटाण्याची मूठ त्या मडक्याच्या गळ्याला अडकली. तेवढ्यात मदारी पाठीमागून येतो, एक फटका मारतो, त्या माकडाच्या गळ्याला फास घालतो आणि त्याला पकडतो. माकड का पकडलं गेलं? फुटाण्याची आसक्ती. तसं आम्ही संसारात का अडकतो? माझी बायको मारली मूठ, माझं पोरग मारली मूठ, माझी जायदाद मारली मूठ, माझी संपत्ती मारली मूठ. या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधतायत. पण आम्ही 84 लक्ष योनीमध्ये फिरत राहतो. म्हणून तुकोबारा इशारा करतात की साधकाच्या मनाला कुठं बंधन नसावं, ना बायकोत, ना मुलात, ना संसारात, ना धनदौलतीत, ना कशात. कुठेही चित्ताशी नसावे बंधनं. कुठंच चित्ताला बंधन करू नका. आणि बंधनच करायचं चित्ताला तर फक्त नारायणाच्या नामात करा. आणि चित्त नारायणाच्या नामात जर बांधलं तर हृदयात नारायण साठवल्या जातो. हृदयात नारायण साठवल्या जातो. आणि ज्या हृदयात नारायण साठवल्या गेला आहे, हळूहळू त्या हृदयाला काम क्रोध रिकामे करतात. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. मग तुम्हाला चित्ताला बंधनच करायचं आहे तर ते फक्त नारायणाच्या नामात करा, विठ्ठलाच्या नामात करा. तुम्ही विठ्ठलाच्या नामानं देह ठासून भरा. तुम्ही जितकं विठ्ठल नाम घ्याल तितकं विठ्ठल नाम हृदयात, शरीरात ठासू ठासू भरल्या जाईल. आणि जसं पोत्याला खालून छिद्र केलं, खाली बाजरी आणि वर अर्ध्यात ज्वारी, छिद्र केलं, वरून ज्वारी पडते पडते खालची बाजरी निघून जाते, आता पोतं ज्वारीने भरतं. तसं आधी आमच्या हृदयात, आमच्या शरीरात फक्त काम क्रोध आहेत, विठ्ठल नाहीच आहे. पण आम्ही आता आमचं शरीररूपी पोतं विठ्ठल नामाने ठासायलो. आणि मग हे काम क्रोध खालच्या छिद्रातून निघून जातील आणि पूर्ण देह, पूर्ण हृदय विठ्ठल नामानं भरेल. आणि पूर्ण देह, पूर्ण हृदय विठ्ठल नामानं भरणं म्हणजेच हृदयी नारायण साठवावं. तात्पर्य नारायणाचं नाम घेतलं, विठ्ठलाचं नाम घेतलं तर अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार आमच्या हृदयाला सोडून जातात. आणि मग ज्या शरीराला, ज्या हृदयाला विकार सोडून गेलेत त्या हृदयात नारायणाला राहायला आवडतं. का? तर ज्या हृदयाला, ज्या चित्ताला विकार सोडून गेले ते चित्त निर्मळ आहे. चित्त मलिन कशामुळे? अहंकारामुळं, काम क्रोधादी विकारामुळं. पण तुम्ही आता देह ठासलाय विठ्ठल नामानं तर अहंकार आणि काम क्रोधादी विकार तुमच्या चित्ताला, हृदयाला सोडून गेले. चित्त निर्मळ झाले. चित्ताला, हृदयाला विकार सोडून गेले म्हणजे चित्त निर्मळ झाले. निर्मळ चित्तात नारायणाला, गोपाळाला राहायला आवडतं. आणि म्हणून तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते. ते गोपाळ कधी येतो राहायला? हृदयात. गोपाळकृष्ण कधी येतो हृदयात राहायला किंवा चित्तात राहायला? चित्त निर्मळ झालं तर. आणि चित्त निर्मळ होणं म्हणजे चित्ताला विकार सोडून जाणं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे निर्मळ होय चित्त. नामानं चित्त निर्मळ होतं. का? तर तुम्ही हरिनाम घेतले, हरिनामानं देह ठासलाय. आता हरिनामाने देह ठासला की हरिनामाला भिवून अहंकार आणि काम क्रोधादी विकार पळून जातात. चित्त आणि तुमचं शरीर विठ्ठलानंच भरले. विकार गेले, शरीर आणि चित्त विठ्ठलानं भरले म्हणजे जे निर्मळ झाले. निर्मळ चित्तात देव राहायला येतो. आणि म्हणून तुमच्या चित्ताला कुठंही बंधन करू नका. बंधन केलंच तर फक्त हरिनामात करा. केलंच म्हणण्यापेक्षा करायचंच आहे. चित्ताला हरिनामात बांधणं हाच परमार्थ आहे. केलं तर नाही, करायचंच आहे. चित्ताला हरिनामात बांधणं हाच परमार्थ आहे. आणि म्हणून चित्त हरिनामात बांधा. चित्त हरिनामात बांधलं तर हरिनामामुळं हृदयातील, चित्तातील विकार पळून जातील. आणि तिथं नारायण साठवल्या जाईल. आणि ज्यांनी हृदयात नारायण साठवलाय तो देव असतो.
जनाबाई बोलल्या की हृदय बंदीखानी केला, हृदय बंदीखाना केला हा तर विठ्ठल कोंडीला. तुम्ही हृदयात हरिनाम साठवा. हरिनाम साठवणं म्हणजे पर्यायाने हरीच साठवणं. हरी आणि हरिनाम यात अभेद असतो. या नामानामे तैसा अभेद असे. आणि मग साठवीला हरी जी ही हृदय मंदिरी, साठवीला दाता त्रैलोक्याचा. हृदयात हरी साठवा, नारायण साठवा. त्याचं नामस्मरण घेणं म्हणजेच हृदयात नारायण साठवणं. आणि नारायण हृदयात राहायला आला की कसा ओळखायचा? या नावा अंतरा आला नारायण, या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. तुम्ही निरंतर नाम घेतायत. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी. हे तो खूप बरं आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी. हे जो सर्व काळ हरिनाम घेतो तो सातत्याने समाधानी अवस्थेत जगत असतो. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी. हे सातत्याने नाम घ्या, तुम्ही समाधानी असता. आणि जो सातत्यानं समाधानी आहे याच्यानं ओळखायचं की त्याच्या हृदयात नारायण राहायला आला. या नावा अंतरा आला नारायण, चित्त समाधान खून त्याची. हृदयात तुम्ही नारायण साठवलाय हे कसं ओळखायचं? ज्यावेळेस तुम्ही निरंतर समाधानी असता. आणि मग समाधानी ज्ञानोत्तर अवस्था आहे. समाधान हे आत्मज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे, साधारण जीवाचं नाही. तुम्ही आम्ही संसारात जे म्हणतो आम्हाला समाधान आहे ते दाटूमोठीचं किंवा खोटं समाधान आहे. ज्ञानोबराय समाधानाची व्याख्या सांगतायत. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. जिथं गुरु आहे तिथं आत्मज्ञान आहे, जिथं आत्मज्ञान आहे तिथं समाधान आहे. आत्मज्ञानी मुक्त असतो, अर्थात फक्त मुक्त पुरुष, संत पुरुषच समाधानी असतो. आणि मग समाधान म्हणजे चित्ताची एक अविचल अवस्था. कुठलंही सुख, कुठलंही दुःख आलं अशा प्रसंगी ज्या साधकाचं किंवा ज्या महात्म्याचं चित्त आत्मस्वरूपापासून यत्किंचितही ढळत नाही ते समाधान असतं. सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. अर्थात कुठलाही प्रसंग असो, सुखाचा दुःखाचा, ज्याचं चित्त आत्मस्वरूपापासून यत्किंचितही ढळत नाही, जे आत्मस्वरूपी कायमचं स्थिर झालंय, हे चित्ताची अविचल अवस्था म्हणजे समाधान. आणि जो असा समाधानी समजून घ्यायचं त्याच्या चित्तात नारायण राहायला आलाय, अर्थात हृदयात तुम्ही नारायण साठवलाय. आणि मग कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. हृदयी नारायण साठवावा. आणि हृदयात नारायण साठवणं हीच मुक्ती असते. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ राहते. ते गोपाळ तुमच्या हृदयात आला म्हणजे तुम्ही देव झाले. आणि ही जीवनातली सर्वात मोठी प्राप्ती असते. आणि म्हणून साधकाने अशा दिशेने वाटचाल करावी की माझ्या हृदयात नारायण राहायला यावं, गोपाळ कृष्ण राहायला यावा. अर्थात मला गोपाळ कृष्णाची प्राप्ती व्हावी, माझ्या हृदयात नारायण साठवल्या जावा, या दिशेने साधकाची वाटचाल असते. तात्पर्य मला देव भेटावा असं जर साधकाला वाटत असेल, असं जर कीर्तनकार वारकऱ्याला वाटत असेल, तर तुकोबाराय म्हणतात निर्वाहापुरतंच अन्न घ्या, आहे त्या कपड्यात, आहे त्या घरात सुखी राहा, समाधानानं राहा. अन्न, आच्छादन आणि स्थान याची हाव करू नका. आणि चित्ताला कुठेही बंधन करू नका. तुमचा परमार्थ सफल होईल. आणि चित्त प्रामुख्यानं कुठं आसक्त असतं, त्याला बंधन कुठं असतं जास्त? बायका मुलात आणि संपत्तीमध्ये. अर्थात संपत्तीची आणि बायका मुलाची आसक्ती हळूहळू कमी करा. आणि ती होते
निरंतर रामनामानं बायका मुलाची संपत्तीची आसक्ती हळूहळू कमी होते. आता आपण बोलून जातो की कुठेही चित्ताशी नसावे बंधन, हे बोलणं सोपं आहे, पण कृती फार अवघड आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टीर कापे, तुकोबर आहे. संसार सहजासहजी टाकले जात नाही. तुम्ही वनात राहा की जनात राहा, आसक्ती तुमचा पिच्छा सोडत नाही. टीसभर लंगोटीतही पूर्ण संसार भरून राहिला आहे. घरी कुटुंब बने सरे, वन्य होऊन अवतरे, नागव्याही शर्ये जो लागला आहे. ज्ञानोबा आहे. देव बेटा म्हणजे वनात जाऊन नागवे फिरतात, त्यांच्या मानगुटीवर आसक्ती बसते, हे बंधन बसतं. संसारात त्याला पुन्हा खिचून आणले जातं. संसार स्वबळावर टाकल्याच जात नाही. म्हणजे टाकल्या म्हणतात ते दांभिक असतात, खोटे असतात. संसार टाकायचा नाही, संसार गळावा. संसार गळावा. नरवारा लिहितात, परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह कुळे सर्वत्र होय. नीट ऐका. परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह कुळे सर्वत्र होय. करी कच्ची तेव्हा त्याला किती दगडा मारा, लवकर तुटत नाही. पहिले 2-4 टप्पू तर हुकतात. एखादा टप्पू बसला ते हालते, निभर बसला टप्पू तर पडते. का तर कैरी कच्ची आहे, तेव्हा कैरीने देठाला, देठाने कैरीला एकमेकाला घट्ट पकडून ठेवले. दोघांना एकमेकाची आसक्ती आहे. पण त्याच कैरीला पाड लागलाय. आता किती दगड मारावे लागतील? एकाही दगडाची गरज नाही, कैरी आपोआप गळते. का? कैरीला पाड लागलाय. कैरीला पाड लागलाय, कैरी आपोआप गळते. तुमच्या भक्तीला पाड लागू द्या, संसारही आपोआप गळतो, आपोआप गळतो. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे मुखामध्ये भगवंताचं नाम निरंतर स्थिरावणं. लावी मनापिशे गोविंदाचे, गोविंद गोविंद मना लागले छंद. आणि म्हणून मी विधान केलं की संसार टाकायचा नसतो, संसार गळावा. कैरीला पाड लागला, कैरी आपाप गळते. भक्तीला पाड लागला, संसार आपाप गळतो. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे आमच्या मुखात कायमचं हरिनाम स्थिरावणं. रिकामा अर्धघडी राहू नको. नित्य असत्य अमित हरिपाठ देसी. नित्य आमच्या मुखात हरिनाम स्थिरावणं म्हणजेच भक्तीला पाड लागणं. कैरीला पाड लागला, कैरी गळते. भक्तीला पाड लागला, संसार गळतो. संसार गळावा, टाकायचा नसतो, टाकतो ते दांभिक असतं. आणि म्हणून निरंतर नारायण नामानं दे ठासा, विठ्ठल नामानं दे ठासा, संसार गळतो, बंधन गळतं. आणि म्हणून महाराज म्हणतात कोठे चित्ताशी नसावे बंधन. सुरुवातीला त्रास होईल, बायका मुलातून, संपत्तीतून चित्त बाहेर काढणं अवघड आहे. चित्ताला बंधन आहे बायका मुलाचं. चित्त आसक्त आहे बायका मुलात, संपत्तीत. याला बाहेर काढणं अवघड जाईल सुरुवातीला. पण जसे जसे रामनाम घेत जाल तसं तसं या मनाला कळेल की रामनामातही गोडी आहे. कारण या मनाच्या सगळ्या सवयी वाईट आहे, त्याची एकच सवय चांगली आहे की जी वस्तू याला पुन्हा पुन्हा दाखवाय ते तिकडे जायला सोबतं. नरवारा लिहितात की या मनाचे एक निके, जे देखील या गुढीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायचे. या मनाला रोज तमाशा दाखवा, तमाशाला सोकल. रोज सिनेमा दाखवा, सिनेमाला सोकल. याला रोज हरिनाम दाखवा, हरिनामालाही सोकेल. मग दाखवा की रोज हरिनाम, रोज हरिनाम दाखवा, हरिनामाला सोकेल. आणि हरिनामाला सोकलं, हरिनामाला चटावलं की त्याला विषयाचा संसाराचा तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हे वैराग्य असतं. वैराग्यानं देव भेटतो. ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून जे जे का नेहमी देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय घेईल. मनाला एकदा कळालं की हरिनामात बी सुख आहे, तर ते हरिनामाला चटावेल. आणि हरिनामाला चटवलं की विषयाचा संसाराचा त्याला तिटकारा येईल. विषयाचा संसाराचा तिटकारा येणं हेच वैराग्य. आणि वैराग्यानं देव भेटतो आणि बंधन जातं. आणि म्हणून कोठेही चित्ताशी नसावे बंधन. सुरुवातीला चित्त ज्या ठिकाणी आसक्त आहे तिथून डायरेक्ट त्याला ओढून काढणं अवघड जाईल. पण हळूहळू रामनाम वाढवा. रामनामात गोडी हे कळालं, रामनामातही गोडी हे कळालं की चित्त रामनामाला चटावेल.
आणि ते विषयाला आणि संसाराला कंटाळेल, त्याला विषयाचा संसाराचा तिटकार येईल. विषयाचा संसाराचा तिटकार येणं म्हणजेच वैराग्य, म्हणजेच बंधन तुटणं. आणि मग रामनामानं तुमच्या चित्ताचं ठिकठिकाणचं बंधन तुटतं आणि ते चित्त कायमचं रामनामाला जडतं. आणि कायमचं रामनामाला जडलं की तुम्ही कायमचं रामनाम घेता. कायमचं रामनाम घेतलं, विकार चित्ताला सोडून जातात आणि तिथं नारायण साठवलं जातं. आणि म्हणून कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावं. तुमचा परमार्थ सफल होईल. पुढे तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय साधकाला अजून पुढची आड घालतात किंवा मार्गदर्शन करतायत. महाराज लिहितात की नये बोलो फार बैसो जनामध्ये, नये बोलो फार बैसो जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय दमी. नये बोलो फार, साधकानं वाजीपेक्षा जास्त बोलू नये. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. नसावी बासर निद्रा बहुभाषण. इथं नसावी सगळ्याला लावायचं, नसावी बहुभाषण. साधकाने वाजीपेक्षा जास्त बडबड करू नये. बोलणे जरी झाले तरी ते व्हावे मितुले, इतुलेनी धातू साम्य संचले असेल सुखे. मफिला बोली बोलीचे का मितला पावली चालीजे, निद्रेही मान दीजे अवसर एके. ज्ञानोबा आहे. वाजीपेक्षा जास्त बोलणं चांगलं नाही, मुकं राहणंही चांगलं नाही. हाती चालणं चांगलं नाही, निळ बसून नाही राहणं चांगलं नाही. सारखं खाणंही चांगलं नाही, निळ उपाशी राहणंही चांगलं नाही. क्रिया संतुलित असाव्यात, युक्त आहार विहार मर्यादित असाव्यात, बॅलन्सड असाव्यात. साधकानं कमीत कमी बोलावं पण कमीत कमी बोलावं. नये बोलो फार, साधकाने जास्तीत जास्त मौन धारण करावं. मौनानं देव भेटतो, कारण मौन हा देव आहे. देवाचं नाव मौन आहे. देव आणि देवाच्या नावात अभेद असतो. या नामानामी त्याचा अभेद वास आहे. मौन हे देवाचं नाव आहे. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. ज्ञानोबा आहे. मौन गा तुझे राशी नाव, मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधो हाव. मौन हे देवाचं राशी नाव आहे. देव आणि देवाच्या नावात अभेद आहे, म्हणून मौन हा देव आहे. आणि म्हणून मौनानं देव भेटतो. साधकानं मौन पाळावं. मौन म्हणजे तोंडाला कुलूप लावून बसणं नाही. मौनाची व्याख्या सांगतात ज्ञानोबा आहे नाथ महाराज की अतिशय दृढ मौन, अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण. मौनाची व्याख्या तोंडाला कुलूप लावून मनातल्या मनात सातत्यानं रामकृष्ण हरी म्हणत राहणं हेच मौन आहे. मग काय करावे ते मौन? दाही दिशा हिंडे मन. नाथ महाराज म्हणतात की ते मौन काय कामाचं आहे? तोंडाने बोलत नाही पण मन दाही दिशेला हिंडते, काय कामाचं आहे? म्हणून अतिशय दृढ मौन श्री रामकृष्ण नामस्मरण. मौन म्हणजे तोंडाने काही न बोलता, तोंडाला कुलूप लावून मनातल्या मनात निरंतर रामकृष्ण हरी नामाचा जाप करणं हे मौन असते. आणि मौनाने देव भेटतो. नवे नवे मौन हेच देव असते. आणि म्हणून तुम्ही आदनामध्ये तांदूळ शिजायला टाका, पाण्यामध्ये तांदूळ शिजायला टाका. तांदूळ जोपर्यंत कच्चे तोपर्यंत ते आदनात टना 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 उड्या मारत असतात. पण ते जसे जसे शिजत जातील तसं त्याचा गाळ होतो आणि ते बुडाला मौनावतात किंवा स्थिरावतात. मग साधक जोपर्यंत कच्चा आहे परमार्थात तोपर्यंत टना टना उड्या मारतो. त्याला वाटतं मला लई येतं, मला लई येतं. उथळ पाण्याला कळकळ फार. नवा नवा साधक, नवा नवा कीर्तनकार टना टना उड्या मारतो. त्याला वाटतं मला लई येतं. पण जुना कीर्तनकार, जुना साधक मौना होतो. तो शिजलेल्या तांदळासारखा असतो. नवीन कीर्तनकार कच्च्या तांदळासारखा आहे. नवीन कीर्तनकार कच्च्या तांदळासारखा, जुना कीर्तनकार शिजलेल्या तांदळासारखा. नवीन कीर्तनकार नवीन तांदूळ किंवा कच्चे तांदूळ आदनात टनाटना उड्या मारतात. जुना कीर्तनकार किंवा शिजलेला तांदूळ बुडाला मौन होतो, स्थिर होतो. जुनात मौन यावं. माणसाने मितभाषी असावं. हां, मितले आणि रसाळ शब्द जसे कल्लोळ अमृताचे, साचा आणि मवाळ. अलग लक्षामध्ये मितभाषी असावं. मोजकं बोलावं. मुकही राहू नये, बोला पण मोजकं बोलावं. मॅक्झिमम सांगायचं हे की साधक हा मॅक्झिमम मौन धारण करून राहावं. त्याने कमीत कमी बोलावं. देव लवकर भेटतो.
मौन हेच देवाचं नाव आहे. देव आणि देवाच्या नावात अभेद आहे. तुमच्या जीवनात मौन आलं म्हणजे जवळजवळ देवच तुमच्या जीवनात आला, तुम्ही देवच झाले. सहजासहजी मौन जीवनात येत नाही, आम्ही वटावटा करीत राहतो. ज्याच्या जीवनात मौन आले तो जवळजवळ देव झालेला असतो, नवे नवे देवच झालेला असतो. का तर मौन ह्या देव आहे. मौन का तुझे राशी नाव, आता स्तोत्री के बांधव हाव. मौन हे देवाचं नाव आहे. देवाच्या नावात आणि देवात अभेद असतो. म्हणजे मौनी आहे, जो साधक मौन धारण करून राहतो तो जवळजवळ देव असतो, किंवा देवच झालेला असतो. म्हणून नये बोलो फार बैसो जनामध्ये, कमीत कमी बोलावं, मौन धारण करावं. पण बघा आमच्याकडे अशा पद्धती आहेत. धनवारा लिहितात की 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी दया. चव्हाट्यावर कुठं जर वाट्यावर गप्पा मारत बसले 10-5 लोक, तर अशा सटाके हाणतात ते म्हातारे किंवा बाया कोणी असो. चव्हाट्यावर बसलेली माणसं, हा आला तो आला, ही आली ती गेली, ह्याचं हे झालं तिचं ते झालं. 50 अक्षरे करीशी बरोबरी, सटाक्या मारतो म्हणले तू, नाही ना ते बोलतो चव्हाट्यावर गप्पा मारताना. पण त्या 50 अक्षरात एकदाही तुझ्या तोंडात देवाचं नाव येत नाही. तुझं तोंड तुझं वैरी आहे. धनोबा बोलतात तुझं तोंड तुझं वैरी आहे. जग तुझं वैरी नाही, तुझं तोंड तुझं वैरी आहे. 50 अक्षरे करीशी बरोबरी, शिकी तुझे तोंड तुझं वैरी राया. माणसा 50 गोष्टी वाटावाटा करून बोलतो असतो, वाटावर बसला असतं, 4 चौकात बसला असतं, पण त्या बोलण्यात गोष्टीत एकदाही देवाचं नाव तुझ्या तोंडात येत नाही. कपाळ करंट आहेस, तुझं तोंड तुझं वैरी आहे. आणि म्हणून आपण सावध व्हावं. कमीत कमी बोलावं, जे बोलायचं ते देवाबद्दलच बोलावं, देवाचंच बोलावं आणि देवाचंच नाव घ्यावं. म्हणून साधक मौनी असावा, मितभाषी असावा आणि जनामध्ये नेहमी बसणारा नसावा. नये बोलो फार बैसो जनामध्ये. ज्याला आपला परमार्थ कडीला न्यायचा आहे त्याने लोकात जास्त मिसळूच नाही. मिसळं तर कामाच काम. त्यांनी मौन धारण करावं आणि कमीत कमी लोकात बसावं. आणि बसलाच तर अशा लोकात बसावं की जे देवाबद्दलच चर्चा करतात. अनंत वाचाळ बरळ ती बरळ अशा लोकात बसूच नाही. एक तर बसूच नाही, आणि बसलाच ते थोडं बसावं, जे देवाबद्दल बोलत आहेत त्यांच्यात बसावं. साधकाला एकांतावर प्रीती असावी. धनवारा लिहित आहेत, बहु एकांतावरी प्रीती जय अजनपदाची खंती, मनुष्याकार्य मूर्ती ज्ञानाची तो. बहु एकांतावरी प्रीती जय अजनपदाची खंती, मनुष्याकार्य मूर्ती ज्ञानाची तो. ज्याची एकांतावर प्रियता आहे, एकांतात राहावं असं वाटतं, तो ज्ञानी असतो, तो खरा साधक असतो. आणि ज्या गजबजेचे कौतुक वानू आवडे लौकिक तोही तेच. ज्याला गर्दीत बसा वाटतं, इकडच्या तिकडच्या सटरपटर गप्पा मारा वाटतात, तो अज्ञानी म्हणले, मूर्ख आहे म्हटले. परंतु तो ज्ञानी म्हणले की जो एकांतावर प्रेम करतो, एकांतात राहतो. डोंगरात, दऱ्यात, खोऱ्यात, सरोवराच्या काठी, नदीच्या काठी एकांतात राहतो आणि नामस्मरणानं आपला काळ सारवतो. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. एकांतात राहावं आणि भगवंताच्या नामस्मरणानं, भगवंताच्या चिंतनानं काळ सारावा. काळ फालतू गप्पा मारून सारू नये. चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. जो काळ चिंतनानं सारतो, जो काळ चिंतनात जातो, तो धन्य काळ असतो. एकाग्र चित्तानं भगवंताचं चिंतन करावं. भगवंताचं रूप डोळ्यामध्ये, हृदयामध्ये आठवावं आणि प्रेमानं त्याला आळवावं. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ती येती लाभ घरा. एकांतात विठ्ठला गावं, विठ्ठलाला आळवावं, त्याचं नाम घ्यावं. काय फायदा आहे? अलभ्य ती येती लाभ घरा. अलभ्य जगात अलभ्य काय? विवेक. जगात अलभ्य काय? वैराग्य. जगात अलभ्य काय? श्रीगुरूची भेट. जगात अलभ्य काय? आत्मज्ञान. जगात अलभ्य काय? देवाची भेट. जगात अलभ्य काय? संतपद. या अलभ्य गोष्टी. आवडीनं एकांतात विठ्ठलाचं नाम जर गायलं तर अलभ्य गोष्टी तुमच्या जीवनात येतात. आणि त्या अलभ्य गोष्टी आहेत विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती अर्थात देवाची भेट आणि त्याच्या पुढचं संतपद.
या सगळ्या अलभ्य गोष्टी आहेत, बाकी काही अलभ्य नाही, बाकी काही मिळेल. हे विवेक वैराग्य, श्रीगुरु आत्मज्ञान, देव आणि संतपद हे अलभ्य, हे मिळत नाही. आणि म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते ती लाभ घरा. आणि म्हणून महाराज म्हणते की नये बोलो फार बैसो जनामध्ये. फार बोलू नका, जगात जास्त मिसळू नका, मौन धारण करा, कमीत कमी बोला, निवड मुख राहू नका, कमीत कमी बोला. आणि एकांतात आपला काळ भगवंताच्या नामस्मरणानं सारा. अति आवडीनं भगवंताचं एकांतात नामचिंतन करा. तुमचा परमार्थ कडीला जाईल, तुम्ही देव बनाल. साधकाला एकांत प्रियता असावी. कोणताही कीर्तनकार माणसात जर मिसळत नसेल आणि एकांतात देवाचं नामचिंतन करत असेल आवडीने, तर तो खरा साधक आहे. तो लवकर सिद्ध अवस्थेला जातो. पण साधक आहे, वारकरी आहे, कीर्तनकार आहे, कीर्तनाच्या आधी हे ह्या ख्या, कीर्तन झाल्यावी हे ह्या ख्या ख्या, साधनाकडीला जात नाही. साधक मौनी असावा, मितभाषी असावा, कमीत कमी बोलणारा असावा, एकांत प्रिय असावा आणि एकांतात भगवंताचं नामचिंतन करणारा असावा आवडीने. तो लवकर सिद्ध अवस्थेला जातो, देव होतो. आणि मग चिंतने सर येतो धन्य धन्य काळ. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने. नाही बोलो फार बैसो जनामध्ये. साधक मौनी असावा, मितभाषी असावा आणि जनामध्ये बसणारा नसावा, त्याला एकांत प्रियता असावी. आणि पुढे महाराज म्हणतात की सावधान बुद्धी इंद्रिय दमी. इंद्रियाचं आणि बुद्धीचं दमन करा. धर्माला लिहितात म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी सर्वथा, सर्व विषय असता सांडवणीया. इंद्रियाचं निर्दळन कर, त्यांचं दमन कर. म्हणून ऐके पार्था या ते निर्दळी सर्वथा, सर्व विषय असता सांडवणीया. इंद्रियाचं दमन करा. भगवंताच्या नामाने इंद्रियाचं दमन होतं. क्षमदमावरी हरी झाला. इंद्रियाचं दमन केलं, क्षमन केलं तर तुम्ही हरी होता. त्यांना बोलले ना, क्षमदमावरी हरी झाला. नामस्मरणानं इंद्रियाचं दमन आणि क्षमन होतं. इंद्रिय ताब्यात येतात, अंतर्मुख होतात, तुम्ही देव होता. अर्थात इंद्रियाचं दमन केलं, इंद्रिय ताब्यात घेतली, विषयातून आवरली, तर तुम्ही देव होता. क्षमदमावरी हरी झाला. म्हणून इंद्रियाचं दमन करा, त्यांना ठेचून काढा. आणि त्यांना ठेचण्यासाठी काठी नाही लागत, हरिनाम लागतं. हरिनामाचा रट्टा द्यायचा, ते ठेचल्या जातात. एकदा का राजाने पैज लावली आणि तो राजा म्हणाला, जो माझ्या बोकडाला दिवसभर चारून तृप्त करून आणील आणि आणल्यानंतर मी त्याच्यापुढं घासाची पेंडी धरील, तर त्याने घासाने खाल्ला पाहिजे, त्याला मी 1,00,000 रुपये इनाम देईल. लोक म्हणले आणू. नेलं बोकड शेतात. लोक चारून आणायचे, ते टर फुगायचं. पण घरी आणलं की ते राजाने पुन्हा घासाची पेंडी त्याच्या पुढे धरली, ते खायचं. जात बोकडाची हदाड असते. अनेक लोक थकून गेले, दिवसभर चारायचे, माघारी आणायचे बोकडाला. बोकड टर फुगून यायचं. राजाने घासाची पेंडी पुढे धरली, ते खायचं एक घास. पैस काय कुणाला जिंकता येणार. राजा म्हणाला चारून आणा, आल्या मी घास धडील तोंडापुढं, त्याने खाल्ला नाही पाहिजे तर बक्षीस. एक शहाणा मनुष्य आला पुढं. राजसाहेब म्हणले माझ्याकडे द्या बोकड. म्हणले न्यायचा. बोकड घेतलं, शेतात गेला आणि लुसलुसीत तुरीच्या पिकात घातलं. बोकड्याने तुरीला तोंड लावलं की तोंडावर काठीचा रट्टा. तुरीला तोंड लावलं की काठीचा रट्टा. त्याने कोणत्याही गवताला तोंड लावलं की तोंडावर काठीचा रट्टा. तोंड फुटलं त्या बोकडाचं, घाबरलं ते, भेदरलं ना. दिवसभर घासाला कशाला तोंड लावे ना, गवताला तोंड लावे ना, भेदरलं. गवत खावं तर तोंडावर रट्टा बसतोय. दिवसभर उपाशी राहिलं. तो माणूस घेऊन आला संध्याकाळी बोकडाला. राजापुढे उभा राहिला. म्हणजे राजसाहेब बघा आणा घासाची पेंडी. आणली. ते घासाची पेंडी पाहिली, खावा म्हणलं त्याला रट्टा आठवला. ते सरकलं मागं. राजा म्हणला काय केलंस. म्हणजे काही करू द्या, माझे 1,00,000 रुपये द्या. राजाने 1,00,000 रुपये इनाम दिला. तो मनुष्य शर्यत जिंकला. त्यांनी काय केलं, बोकड गवत खाऊ लागलं की तोंडावर हान काठीचा रट्टा. तसं इंद्रिय विषयाकडे पळाले की हान हरिनामाचा रट्टा. बोकड गवत खाऊ लागलं की हान तोंडावर काठीचा रट्टा. इंद्रिय विषयाकडे धावली की हान हरिनामाचा रट्टा. तर हरिनामाचा रट्टा ही काठी असते. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. आणि याला म्हणायचं समाधान बुद्धी इंद्रिय दमी. तुम्ही विषय तुमचे इंद्रिय विषयात धावू लागले की त्यांना हरिनामात बांधा.
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घेई राही विठोबाची पायी. इंद्रिय विषयाकडे धावू लागली की जसं इकडचा वाफा भरला दार मोडा इकडच्या वाफ्यावर पाणी सोडा. इंद्रिय विषयात धावतात. हरिनाम घ्या. हरिनामान ते आवरले जातात. त्यांना विषयातून बाहेर काढा. भगवंताच्या दिशेने वळवा. हेच इंद्रियाचं दमन आहे. त्यांना काही कापायचं नाही धरून. सातत्यानं तुमच्या मनाला हरिनाम घ्यायला लावायचं. हरिनाम घेतलं की मन ताब्यात येतं. राजा ताब्यात आला की सैन्य आपाप ताब्यात येतं. राजा ताब्यात आला लढाईत की सैन्य ताब्यात येतं. मन इंद्रियाचा राजा आहे. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतं. कळतंय ना. राजा ताब्यात आला सैन्य ताब्यात येतं. समोरचा मनुष्य युद्ध जिंकतो. राजा ताब्यात आला सैन्य ताब्यात येतं. मन ताब्यात आला इंद्रिय ताब्यात येतं. रामनामानं मन ताब्यात येतं. मग मन मेले की इंद्रिय आपाप उताने पडतात. अलग लक्षामध्ये मनच ताब्यात आलं इंद्रिय ताब्यात येतं. आणि म्हणून रामनामानं मन ताब्यात आणा. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतात. आणि हे इंद्रियाचं दमन असतं. इंद्रियांना विषयातून बाहेर काढणं. इंद्रिय विषयात सरतात त्यातून आवरून भगवंताच्या दिशेने वळवणं म्हणजे इंद्रियाचं दमन. आणि सावधान बुद्धी इंद्रिय दमी हे जे तुकोबाराय म्हणतात. तर मनाला सारखं हरिनाम घ्यायला हवा. मन ताब्यात येतं. मन ताब्यात आलं की इंद्रिय ताब्यात येतात. का तर मन इंद्रियाचा राजा आहे. आणि मग सातत्यानं मनाला हरिनाम घ्यायला हवा. मन ताब्यात येईल इंद्रिय ताब्यात येईल. इंद्रिय ताब्यात आले की बुद्धी ताब्यात येईल. का तर बुद्धी इंद्रियाच्या मागं धावते. इंद्रिय विषयात चरायला गेली की बुद्धी चरायला जाते. पण इंद्रिय विषयातून आवरले की बुद्धी आपाप आवरल्या जाते. नरवाला लिहितात इंद्रियाची संगती पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. बघा कशी होईल. इंद्रियाची संगती पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागोती आत्मरूपी. इंद्रियाच्या सोबत बुद्धी पसरते. अर्थात इंद्रिय विषयात चरायला गेली की बुद्धी चरायला जाते. पण इंद्रिय ताब्यात आले की बुद्धी आपाप ताब्यात येते. आणि म्हणून साधकानं सावधान राहावं. बुद्धी आणि इंद्रिय शमदमानं विषयातून बाहेर काढावेत आणि ते भगवंताच्या दिशेने वळवावेत. त्याची साधना कडेला जाईल. तो सिद्ध होईल. तो मुक्त होईल. आणि म्हणून नये बोलो फार बैसोजनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय बोलतात की तुका म्हणे घडीने साधावी त्रिगुणांची गोवी उगवणी. तुका म्हणे घडीने साधावी त्रिगुणांची गोवी उगवणी. तुका म्हणे घडीने साधावी. घडी म्हणजे वेळ. आपण नाही म्हण अरे घडीभर थांबणार. एखादा मनुष्य गडबड ते निघाला अरे येतो यार मी. आपण म्हणतो घडीभर थांबणार. घडी म्हणजे सेकंद किंवा मिनिट निमिष. अर्थात सेकंद मिनिट अल्पसा टाईम म्हणजे घडी असते. काय राव द्या ना 10 रुपये काढून. 10 तर मागायला तुम्हाला काय त्याला घडी लागत नाही द्यायला द्या ना काढून. तर घडी म्हणजे अल्पसा टाईम सेकंदात किंवा मिनिटात असलेला. तर तुका म्हणे घडीने साधावी. अर्थात एकही क्षण वाया जाऊ दे नको. तिकडं म्हटलं ना बघा क्षणाक्षणा हाची करावा विचार तराव्या पार भवसिंधू. क्षणाक्षणाला प्रत्येक क्षणाला विचार करा की मी भवसागर कसा तरेल. जन्ममरणाच्या फेऱ्यातून कसा बाहेर पडेल. तर क्षणाक्षणा हाची करावा विचार. तशी तर क्षणाक्षणाला हरिनाम घ्या. एकही सेकंद हरिनामाशिवाय वायाला जाऊ देऊ नका. एकही सेकंद वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक सेकंदाला तुम्ही हरिनाम घेत राहा. मग काय होईल. या वर्तमान घडीत चालू घडीत आम्ही हरिनाम घेतलं. या हरिनामाने पदरी पुण्य येईल. आणि पदरी पुण्य आलं की पुन्हा हरिनाम घ्यावं असं वाटतं. तिळतिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे वाचेशी नाम तुझे आतुडे समागम घडे संतांचं. तिळतिळ पुण्य साचावं लागतं. तेव्हा मुखामध्ये भगवंताचं नाम येतं आणि संताची भेट होते. मग सध्याची जी वर्तमान घडी आहे तुम्ही रामनाम घ्या. या रामनामानं पुण्य लाभतं. पुण्यानं पुन्हा रामनाम घ्या वाटतं. रामनामाने पुन्हा पुण्य. पुण्याने पुन्हा रामनाम.
ही विशेष सायकल चालूच असते. याला तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे घडी घडीने साधावी. तुम्ही प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. प्रत्येक क्षणाला राम 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 म्हणत राहा. या घडीला राम म्हटले, हे रामाचं पुण्य. पुण्यपदरी आलं की पुन्हा रामनाम घ्या वाटतं, पुन्हा रामनाम, पुन्हा पुण्यपदरी, पुण्यानं पुन्हा रामनाम, पुन्हा पुण्यपदरी. अशा प्रकारे पुण्याचा डोंगर तुमच्या जीवनात येतो आणि तुमच्या जीवनात पुण्य आलं की भगवंताची कृपा होते. नामस्मरणाने पुण्य जीवनात आले, भगवंत तुमच्या हृदयात राहिले तो. अर्थात हे नामस्मरण निष्काम भावनेने घ्यायचं. आपण नाम घेताना किंवा कर्म करताना ते निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम असावं. या नामानं मला काय मिळावं ही भावना ठेवू नका. या नामानं मला काय मिळावं असं जर तुम्ही घेतलं आसक्त होऊन, तर ते पुण्यच तुम्हाला स्वर्गाला नेतं, संसार बंधनात बांधतं. पण भगवंताचं नाम निष्काम भावनेनं घ्या. याचं पुण्य भगवंताकडे डिपॉझिट म्हणून ठेवा बँकेत. ते आपल्या पदरी बांधू नका. पदरी पुण्य बांधलं ते स्वर्गाला नेतं, पदरी पाप बांधलं ते नरकाला नेतं. भोग दोन्हीचा द्यावा लागतो, पण मृत्यू लोकातून येऊन पडावं लागतं, जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. तर या पुण्याची पावटी सरे. म्हणून निष्काम भावने नाम घ्या. केलेलं पुण्य भगवंताला अर्पण करा, भगवंताच्या बँकेमध्ये सेफ डिपॉझिट म्हणून ठेवा. मग तुम्ही निरंतर नाम घेतात घडी घडीला, त्यांनी पुण्य येतं आहे. आणि ज्यावेळेस गडगंज पुण्य तुमच्या जीवनात येतं आणि भगवंत हृदयात राहायला येतो का, तर तुम्ही आता नारायण हृदयात साठवलं, निरंतर नारायणचं नाम घेतलं, विकार निघून गेले, चित्त निर्मळ झाले, तिथं नारायण राहायला आलाय. नारायणचं नाम आणि नारायण चित्तात हृदयात राहायला आलाय. आणि नाम आणि नारायण दोघं हृदयात राहायला आले की तिथून त्रिगुण पळून जातात, सत्वरजतम पळून जातात आणि तुम्ही निर्गुण होता.